नमस्कार, मी सुहास घटवाई. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज, गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण कर्तृत्ववान, दैदिप्यमान, यशानं यांनी मराठीचा झेंडा जो आहे, जो जगभरातल्या कानाकोपऱ्यामध्ये नेला, तो नेत असताना आपली मातृभूमी जी आहे, या मातृभूमी बरोबरची जी आपली नाळ असते, जी वीण आहे, ती कधीही त्यांनी सैल होऊ दिली नाही. ती नाळ त्यांनी कायम घट्ट ठेवली. अशा सगळ्यांचा खरं तर जो एक परिचय आहे, तो आपण परिचय करून घेत असतो. पण मातृभूमी बरोबरची नाळ जेव्हा आपली घट्ट असते, तेव्हा कर्मभूमी ही फार महत्वाची आहे. कर्मभूमीला पण खूप महत्व आहे. आणि या कर्मभूमीमध्ये जेव्हा आपण असतो, मग कुठेही असू देत, आपण देशात असू देत, परदेशात असू देत, जी आपली कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमीचं सुद्धा नाव हे वरती गेलं पाहिजे, त्याचंही नाव झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक कार्य ही खरं तर मंडळी करत असतात. आणि अशीच जी सगळी कर्तृत्ववान, दिग्गज, दैदिप्यमान अशी जी ही सगळी मंडळी आहेत, या मंडळींचा परिचय, या मंडळींचा जीवन प्रवास, या मंडळींचं कर्तृत्व हे आपण उलगडून बघत असतो. अर्थातच आपल्या ग्लोबल महाराष्ट्र या एका खास कार्यक्रमात. खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा माझ्या बरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे, माझ्या बरोबर जे आज पाहुणे आहेत, थोडंसं वेगळं मला खरं तर सांगायला लागेल. कारण आज माझ्या बरोबर जे पाहुणे आहेत, यांच्या बरोबरचा जो एक परिचय मी जेव्हा वाचत होतो, तेव्हा प्रामुख्याने खरं तर काय होतं, जेव्हा आपण एखाद्याचा जीवन प्रवास उलगडून बघतो, तेव्हा त्याचं मूळ गाव कोणतं, ते शिकलेत कुठे, मग त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला, मग त्यांचा एकूणच ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक प्रवास कसा झाला, साधारणतः या गोष्टी सगळ्या आपण बघत असतो. पण त्यांचा जेव्हा परिचय मी सगळा वाचत होतो, चाळत होतो, त्याचा जेव्हा मी विचार करत होतो, तेव्हा प्रामुख्याने एका गोष्टीकडे माझं लक्ष हे गेलं. मी जे म्हणलं ना तुम्हाला, की कर्मभूमीमध्ये असताना आपण त्या देशासाठी, मग ते परदेशात असतील तर परदेशामध्ये सुद्धा त्या देशाचं नाव उंचावलं पाहिजे, हे एकीकडे काम करत असताना आपल्या देशाबद्दलचा सुद्धा जो एक अभिमान आहे, तो जागृत ही मंडळी ठेवत असतात. आणि मी आज खरंच सांगतो, की आजचा जो आपला इंटरव्ह्यू आहे, या इंटरव्ह्यू नंतर हा जेव्हा संपेल, तेव्हा मी निश्चित खात्रीपूर्वक सांगतो, की आपल्याला एक चैतन्य, एक ऊर्जा, त्याच्यानंतर आपल्या देशाप्रती आपल्या मनामध्ये असलेला अभिमान हा जागृत झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. कारण आज माझ्या बरोबर जे पाहुणे, ते जरी कामाच्या निमित्ताने आज त्यांनी त्यांचा जो काही कर्तृत्वाचा झेंडा जो आहे, ते आज परदेशामध्ये आहे, तो तिथं जरी ते काम करत असले तरी भारताबद्दलचं असलेलं प्रेम, मराठी माणसाबद्दलचं असलेलं प्रेम, आपल्या भारताची प्रतिमा ही त्या देशामध्ये चांगली राहावी, आपल्या भारतीयांच्या बद्दल एक आदराचं स्थान राहावं, अशा पद्धतीचं काम खरं तर या माणसानं उभारलेलं आहे. आणि मी त्याच्यानेच खरं तर भारावून गेलो. कारण हे सोपं नसतं. हे सोपं यासाठी नसतं, आपण प्रत्येक जण म्हणतो शिवाजी जन्माला आला पाहिजे. पण शिवाजी जन्माला आला पाहिजे तो कुठे, तर तो दुसऱ्याच्या घरामध्ये. मला ते कष्ट घ्यायचं नाही, मला तसं वागायचं नाही, मी तसं करू शकेन का नाही याच्याबद्दल मला खात्री नाही. पण आज मी ज्यांच्याबद्दल तुम्हाला परिचय करून देणार आहे, ज्यांची मी ओळख करून देणार आहे, ते आज माझे खरं तर पाहुणे आहेत, अमित शिवाजी मोरे. सर्वप्रथम अमितजी, तुमचं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. नमस्कार सुहासजी. आणि सर्वप्रथम साम टीव्ही, त्याचबरोबर गरजे मराठी, ग्लोबल, आनंद गणू या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व दर्शकांना माझा नमस्कार. अगदी अमितजी, मी माझ्या प्रश्नांना सुरुवात करतो. म्हणजे मी माझ्या इंट्रोमध्ये, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की इंट्रोमध्ये मी म्हणालो की तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये काम करताय, तुम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करताय, आज ट्रान्सलेट सारख्या अतिशय प्रथित यश अशा कंपनीमध्ये काम करताय, अत्यंत मोठ्या हुद्द्यावर तुम्ही आहात. पण हे सगळं असताना तुम्ही स्वस्थ नाही आहात, तुम्ही स्वस्थ नाही बसला. आपल्या भारताबद्दलचं जे प्रेम आहे, आपल्या भारतीय माणसांबद्दलची जी एक आदराची भावना आहे, ती साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा असली पाहिजे. कारण तिथलं वातावरण काही वर्षांपूर्वी आपण बघितलं, जेव्हा तुम्ही तिथे गेलात, तेव्हा तुम्हाला असं आढळलं की इथे भारतीयांच्या बद्दल एक निगेटिव्हिटी आहे, किंवा
भारतीयांकडे बघण्याचा जो थोडासा दृष्टिकोन आहे तो कुठेतरी अनास्थेकडे नेणारा आहे. आणि हे चित्र बदललं पाहिजे, यासाठी तुम्ही कार्य उभारलं. कार्य काय, तुम्ही चळवळ उभारली, तुम्ही तिथली मराठी माणसं असतील, तिथली भारतीय माणसं असतील, त्यांना एकत्र केलं आणि त्या माध्यमातून हे चित्र बदलण्यासाठीचे तुम्ही प्रयत्न सुरू केले. मला हेच जाणून घ्यायचंय की आमच्यासारख्या प्रत्येकाला वाटतं की असं करावं तसं करावं, शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात यावा, हे आम्ही नाही करू शकत, पण हे तुम्ही इंद्रधनू तुम्ही उचललेलं आहे, हे करावं असं तुम्हाला का वाटलं? तर याच्या मागे मला थोडीशी भूमिका सांगावी लागेल. आपल्याला माहिती असेल की भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी गांधीजी इथे बरोबर. होते आणि साऊथ आफ्रिका अगदी प्राऊडली म्हणतं की तुम्ही आम्हाला मोहनदास करमचंद गांधी दिले, परंतु आम्ही तुम्हाला परत महात्मा दिले. तर इथं आवर्जून हे सांगितलं जातं. आणि साऊथ आफ्रिकेचा संघर्ष खूप मोठा आहे. जसं भारत ब्रिटिशांविरुद्ध लढला तसे इथे ब्रिटिश होते. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिश हे भारत सोडून गेले. त्याचबरोबर बाकी फ्रेंच, डच, पोर्तुगीज सगळे गेले. परंतु इथे जेव्हा 1994 ला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा नेल्सन मंडेलांनी सांगितलं, ते सुद्धा गांधीजींचे भक्तच होते. त्यांनी गांधीजींना गुरुच गुरु मानत होते. मानलं. हो, हो. आणि त्यांनी एक सांगितलं की तुम्ही सगळे इथे राहा. आता त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्याकडून ते सांगण्यात आलं. तर म्हणजे महत्वाची गोष्ट अशी झाली की साऊथ आफ्रिकेला पॉलिटिकल स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी इथंच राहा. जे काही इथे ब्रिटिश आहेत किंवा डच आहेत, फ्रेंच आहेत, सगळे इथेच राहा. वेस्टर्न ब्लॉक जो आहे, तर ते इथेच राहिले. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की 8% आता गोरे इथे आहेत. आपण त्यांना मी म्हणजे गोरे म्हणतो, आपल्या इथं भारतात जसे म्हणतात तसं. परंतु 80% जमीन जी आहे ती त्यांच्याकडे आहे. 80% बिझनेस त्यांच्याकडे आहेत. 80% ज्या काही अपॉर्च्युनिटीज जॉबमध्ये आहेत अजून त्यांच्याकडे आहेत. जी धनसंपत्ती आहे ती अजून त्यांच्याकडे आहे. त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं नाही किंवा थोडक्यामध्ये साऊथ आफ्रिकेला इकॉनॉमिकल फ्रीडम मिळतच नाही. तर हे एक म्हणजे कटू सत्य आहे. आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे की भारताविरुद्ध साऊथ आफ्रिकेचा एक द्वेष होता. कारण जेव्हा साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजे परंतु त्या काळापर्यंत 1947 ते 1994 तर भारताने साऊथ आफ्रिकेवर बॅन टाकला होता आणि साऊथ आफ्रिकेनेही भारताला बॅन केलं होतं. आपल्याला इतिहास सगळा माहिती असेल. अपार्थाईड मध्ये भारताने UN मध्ये पण साऊथ आफ्रिकेविरुद्ध आवाज उचलला. तर कुठेतरी ही गोष्ट जे ब्रिटिश होते किंवा जे US चे लोक आहेत इथे, त्यांना ती कुठेतरी ठेस लागलेली होती किंवा लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये आहे की इथे जेव्हा सगळी बिझनेस, सगळं वातावरण, सगळे न्यूजपेपर, टीव्ही चॅनल्स त्यांच्याकडे आहेत, तर तो एक सगळ्यात मोठा त्यांच्याकडे की पॉइंट आहे की बाबा सगळं ते नियंत्रण करतात. मग याच्यामध्ये असा प्रश्न येतो की जेव्हा भारतीय यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या विरुद्ध जे आहे म्हणजे पाहिजे तसं ह्या सगळ्या गोष्टींना इन्फ्रास्ट्रक्चरला वापरलं जातं. आणि त्याचाच एक भाग म्हणजे सातत्याने भारताच्या विरुद्ध वेगवेगळे आर्टिकल्स येणे. भारत एवढी प्रगती करत असतानाही आणि इतक्या जाती धर्माचे लोक वेगवेगळे, एवढी मोठी लोकसंख्या आणि एक काय म्हणतात डेमोक्रॅटिक कंट्री ती आहे, हे सगळं असताना त्याचं चित्र मात्र इतर निगेटिव्ह उभं केलं गेलं. आणि त्याचबरोबर जसं पाकिस्तान आहे, चायना आहे, त्यांचे इथे खूप मोठ्या बऱ्याच वर्षापासून हालचाली आहेत. त्यांचा एक खूप मोठा ग्रीप आणि कंट्रोल इथे आहे. तर त्याच्यामध्ये असं जाणवलं की भारताचा जे आहे तो कुठेही म्हणजे प्रतिकार असा इथे नव्हता किंवा त्याच्या विरुद्ध कोणी कुठली ऍक्शन घेत नव्हतं. तर मी सगळ्यात पहिल्यांदा इथे काय की भारतासाठी ज्या पीस प्रेयर आहेत त्या सुरू केल्या आणि त्या बऱ्याच जणांना आवडल्या नाहीत. कारण असं आहे की आपल्या सैनिकांना श्रद्धांजली देणं, जसा आता पुलवामा अटॅक झाला तर आपली लोक त्यात जी शहीद झाली त्यांच्यासाठी आम्ही जर श्रद्धांजली दिली तर त्यालाही ऑब्जेक्शन घेण्यात आलं. म्हणजे एवढं इथं वातावरण वेगळं होतं. तर हे करत असताना म्हणजे आम्हाला हे लक्षात आलं की आम्हाला म्हणजे ते करू दिलं जात नव्हतं. आणि त्यामध्ये माझ्यावर वैयक्तिक सुद्धा या लोकांनी अटॅक केले की कोणीतरी एक माणूस इथं येऊन भारतासाठी काहीतरी करतोय, भारताच्या बिझनेस किंवा कंपन्या यांना करतोय, तर त्यांनी माझ्या विरुद्ध मग आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं एक टिपिकल असतं कॅरेक्टर असोसिनेशन करायचं. जर तुम्ही कुणाला विन करू शकत नसाल तर त्यांनी ते केलं आणि बरेचसे आर्टिकल्स त्यांनी फिरवले. तर मग माझ्यावर बऱ्यापैकी इम्पॅक्ट झाला, फॅमिलीवर पण झाला. परंतु मी तेच म्हणलं, जर
कोणीतरी भारताचा झेंडा इथं उचलायचा आहे आणि जर आज आपण तो खाली ठेवला तर कोणी उचलणार नाहीये. आणि आपण जर आता ह्या परिस्थितीतून जर तरुण गेलो तर खूप लोक आपल्या बरोबर उभे राहतील. तर मग त्या हिशोबाने मी म्हणजे संकल्प दृढ केला की कितीही संकट आले आणि काही जरी झालं तरी मागे हटायचं नाही. आणि मी तो झेंडा जो आहे तो उचलून धरला आणि मग खूप लोक जॉईन झाले आणि मग खूप लोकांना इन्स्पायर पण केलं. आज वेगवेगळे लेखक समूह इथं आहेत जे भारतासाठी लिहितात. त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रुप्स इथं केलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्य आहे. तर आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या माध्यमातून राबवतो आणि मग इथले जे काही पॉलिटिकल पार्टी आहेत, जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही संबंध सुधारले. भारत सरकार हे प्रयत्न करतंय म्हणजे डिप्लोमॅटिक लेव्हलला त्यांचे खूप प्रयत्न असतात. अतिशय चांगलं काम त्यांचं चालू आहे. परंतु ग्राउंड लेव्हलला पण कोणीतरी उभं राहावं लागतं. भारत सरकार हे या देशामध्ये भारत सरकार आहे ते साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट नाहीये. त्याच्यामुळे त्यांना एक लिमिटेशन आहे. त्यामुळे ते अभिमानाने सांगतात की आम्ही जे बोलू शकत नाही ते तुम्ही लोक बोलू शकतात. तुम्ही खरे डिप्लोमॅट किंवा तुम्ही खरे मेसेंजर आहात भारताचे आणि बरोबर. त्याचाच फायदा आम्हाला मिळतो. तर हे जे काही परिस्थिती इथे झाली किंवा माझ्यावर जे काही अटॅक्स झाले, आर्टिकल्स लिहिण्यात आले आणि मला हा देश सुद्धा सोडायला सांगितला. त्यांनी सांगितलं की ह्याचं परमनंट रेसिडेन्शिप आहे ती सुद्धा तुम्ही काढून घ्या. ह्याच्यावर इन्क्वायरी करा. इव्हन माझा जो प्रेझेंट एम्प्लॉयर आहे त्यांना ट्विट्स वगैरे करण्यात आले पाकिस्तानी हँडल्स वरून की यांची इन्व्हेस्टिगेशन करा आणि यांना या देशातून बाहेर काढा. एवढी त्यांना ती भीती वाटली. कारण आतापर्यंत कोणी आवाजच उठवला नाही. आणि आवाज एकदा उठवल्यानंतर काय होतं की लोकांमध्ये जी जागरूकता होते त्यांनी फार मोठं परिवर्तन आता इथं व्हायला सुरुवात झाली आहे. तर अजूनही खूप काम आहे. आताशी सुरुवात आहे असं म्हणता येईल आणि अजून खूप काम करायचंय पुढे. निश्चित अजून खूप काम आहे. ही सुरुवात आहे असंही तुम्ही म्हणताय. हे सोपं नाही आहे कारण मला वाटतं की ह्याच्यामध्ये जसं तुमच्या बाबतीमध्ये काही आर्टिकल्स लिहिली गेली, विरोधी लिहिली गेली, तुम्हाला त्रास दिला गेला, पण ही एक रिस्कच होती जी रिस्क तुम्ही स्वतःही उचललेली होती आणि फॅमिलीसाठी सुद्धा ही एक रिस्क होती. म्हणजे तुमच्यावर काही इन्स्ट्रक्शन सुद्धा लादली गेलेली आहे की तुम्ही अशाच पद्धतीने या चौकटींमधनं राहायचंय, विचार करायचाय, प्रवास करायचाय. अशाही पद्धतीने तुमच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. पण हे सगळं होत असताना आजही म्हणजे खरं तर एक भरभक्कम पगाराची नोकरी, नोकरीतलं यश असं सगळं असताना तुम्ही तिथली सिटिझनशिप जी आहे ती घेऊ शकला असतात. तुम्ही तिथल्या जे सिटिझन म्हणल्यानंतर ज्या सुखसोयी सुविधा ज्या तिथे मिळतात त्या तुम्ही मिळवू शकला असतात. पण तरीही पुन्हा मी ते सांगतो, जे कृतीतनं तुम्ही सातत्याने दाखवत गेलात भारताविषयीचं प्रेम, आजही तुम्ही पासपोर्ट हा भारतीयच दाखवताय आणि वापरताय. हो. आणि म्हणजे खरंच आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आणि तुम्ही जसं म्हणलात तसं मला इथे खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत आता सध्या. म्हणजे Facebookवर, Twitterवर मी काय पर्सनली ट्वीट करतो किंवा काय करतो हे सगळं बघितलं जातं. म्हणजे अमेरिकन्स पासून पाकिस्तानी पासून माझ्या प्रत्येक गोष्टीला अॅनालिसिस केलं जातं. त्यामुळं भारत सरकारकडून मला ऑब्व्हियसली बऱ्यापैकी सूचना आहेत. त्याच व्यतिरिक्त माझं जे परिवार आहे त्यांच्यासाठी पण बऱ्याच सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे असं जे आपण म्हणतो की एक फ्रीडम जे असतं एक सर्वसामान्य माणसाला तिथं त्याला कुठंतरी मुकावं लागतं. प्रत्येक गोष्ट करताना, प्रवास करताना विचार करावा लागतो. फोन करताना कुणाशी काय बोलतोय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण अर्थात आपलं काम हे सत्यासाठी आहे. आपण कुठल्याही चुकीची गोष्ट करत नाही हे आपल्या अंतर्मनाला माहिती, आपल्याला माहिती. त्यामुळे आपल्याकडे तो आत्मविश्वास आहे. म्हणजे इव्हन पाकिस्तानी लोकांनी सांगितलं याचं माझ्या विरुद्ध ज्या त्यांनी तक्रारी केल्या तर माझे फोन कॉल सगळे टॅप होतात. आणि म्हणजे एक प्रकारे आपण ते स्वातंत्र्य पर्सनल जे आहे ते हरवल्यासारखं होतं. परंतु तरी मी त्याचा कधी विचार नाही केला. आणि मी तुम्ही जसं म्हणलात की पासपोर्ट सोडू शकलो असतो आणि खरंच खूप फॅसिलिटी आहेत. माझा मुलगा युनिव्हर्सिटीमध्ये आहे, त्याला बर्सरी मिळाली असते, फ्रीमध्ये शिक्षण झालं असतं. परंतु मी त्या छोट्या गोष्टींचा विचार केला नाही. कारण आपल्यासाठी देश महत्वाचा आहे आणि मला भारताचं महत्व माहिती आहे. आम्ही जेव्हा बाहेर असतो तेव्हा बाहेरून भारताकडे बघताना जो दृष्टिकोन असतो तो खूप मोठा असतो. जेव्हा मी भारतात होतो मे बी मी पण एक सर्वसामान्य सारखाच असतो. परंतु बाहेर आल्यामुळं, जग बघितल्यामुळं जे अनुभव आहेत आणि ऑब्व्हियसली देशप्रेम आहे. बाहेर आल्यानंतर आणि ते खूप वाढतं जेव्हा आपण देशापासून दूर होतो. तर तो पासपोर्ट जे आहे
तर मी अगदी अभिमानाने सांगतो की मी एकमेव भारतीय आहे की जो साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट बरोबर काम करतो आणि अजूनही माझ्याकडे इंडियन पासपोर्ट आहे आणि मी तो कधी सोडणार नाही. क्या बात आहे. याला 56 इंचाची छाती लागते असं खरं तर म्हटलं जातं. अर्थात 56 इंचाची छाती पुन्हा म्हटलं की त्याचा अंगुली निर्देश वेगळीकडे जातो. अर्थात त्या अर्थाने मी म्हणत नाही, परंतु खरंच याला धाडस लागतं. हे धाडस तुम्ही दाखवताय, ते अंगीकारताय. मला ना म्हणजे खरं जाणून घ्यायला आवडेल हे की हे रसायन जे तयार झालंय, अमित मोरे यांचं हे जे रसायन आहे, याचं बाळकडू नेमकं कुठे आहे? तुमच्यावर असे कोणते गुणाचे प्रभाव आहेत की ज्यामुळे हे रसायन तयार झालं? हो, अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कारण लहानपणापासूनच या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अंगामध्ये हळू पेनिट्रेट होत असतात. आपले मनावर संस्कार असोत किंवा शरीरावर असोत. तर मला नक्की सांगायला आवडेल की अमित मोरे जो इथे पोहोचला त्याच्या मागे बऱ्याच जणांचा हात आहे. आणि आपण जसं म्हणतो की माता, पिता, गुरु आणि आपला देश या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि माझ्या जीवनातही त्याचा खूप मोठा प्रभाव आहे. सगळ्यात पहिले म्हणजे माझी आई. तर माझी आई स्वतः शिक्षिका आणि अतिशय बाणेदार आणि कणखर. त्या काळामध्ये जेव्हा ती शाळेत होती, कॉलेजमध्ये, तेव्हा ती एनसीसी मध्ये होती आणि दिल्लीला पॅराशूट जम्पिंगसाठी जे आहे रिपब्लिक डे परेडला तिचं सिलेक्शन झालं होतं. परंतु त्यावेळेस सामाजिक जी परिस्थिती होती, तर माझे आजोबा म्हणले, बाबा पॅराशूट मधून उडी मारणाऱ्या मुलीशी लग्न कोण करेल? म्हणून ते कॅन्सल करावं लागलं. परंतु तेवढ्यातही ती थांबली नाही. तरी नाशिकला जे एचपीटी कॉलेज आहे त्याला ती जीएस होती. तर तिच्याकडे लिडरशिप क्वालिटीज प्रचंड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तर त्यावेळेला मला एका नाटकात घेण्यात नाही आलं, म्हणजे माझ्या शाळेकडून. तर मी अतिशय दुःखी होऊन घरी आलो. तर आई म्हणली, तू काळजी करू नकोस. आईने माझ्यासाठी एक नाटक लिहिलं. माझ्या मित्रांना बरोबर घेतलं आणि त्याला रजिस्टर केलं. जी नाट्य स्पर्धा होती जिल्हास्तरीय, त्याच्यामध्ये तिने ते रजिस्टर केलं. आमच्याकडून एवढी तालीम करून घेतली की आमचं नाटक हे त्यावेळेला पहिलं आलं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे मला शिकण्यासारखं हे मिळालं की जेव्हा अपॉर्च्युनिटीज नसतात, तुम्हाला मिळत नाही, तर तुम्हाला त्या क्रिएट कराव्या लागतात. तर ते एक मला फार मोठं इन्स्पिरेशन मिळालं आणि त्याच्यातून मी इथे जे इंडियन असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका आहे किंवा विहंगम युग आहे, तर त्याचा मी फाउंडर आहे. आणि फाउंडर असल्यामुळे म्हणजे मला माझ्या पद्धतीने त्याचे नियम मला टाकता आले की हे देशासाठी आहे, देशप्रेमासाठी आहे. ह्याच्यात आम्हाला जे देशप्रेमी लोक आहेत आम्ही त्यांना घेणार, आमचे उद्देश काय आहेत, आम्ही काय कार्य करणार. तर हे आईकडून मला मिळालं. वडील माझे जे आहेत ते स्वतः लेक्चरर होते, पीएचडी आहेत, ते पुण्याला गोल्ड मेडलिस्ट होते एमए ला. तर त्यांचा हिंदी लिटरेचर मध्ये प्रचंड अभ्यास आणि संत सेवादास निरंजनी जे आहेत त्यांच्यावर त्यांनी पीएचडी केली होती. त्याचबरोबर त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी पद्यात्मक जी आहे ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर रामायण सुद्धा त्यांनी लिहिलं पद्यात्मक. त्यांनी रिसेंटली ब्रह्मविद्या वैदिक भाष्य जे आहे, चारी वेदांचं भाष्य त्यांनी मराठीत केलं. तर त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांच्यामध्ये एक गुण होता जो मला खूप आवडला की ते अतिशय साधे आहेत आणि राजा असो रंक असो सगळ्यांबरोबर मैत्री, कोणाच्याही घरी जाऊन चहा पिणार, कोणालाही गप्पा मारणार. तर माझ्यासाठी ती गोष्ट मला खूप म्हणजे माझ्यामध्ये त्यांच्याकडून जी आली की सगळ्यांशी मैत्री करणं आणि कुठलाही दुजाभाव न करणं कुणाशी, त्याच्यामुळे खूप लोक जोडली गेली. तर हे माझ्या वडिलांकडून होतं. आणि त्याचबरोबर माझे आजी आजोबा ते अतिशय संत आणि अतिशय त्यांचे जे संस्कार सुसंस्कारी ते होते. आजोबा माझे खूप मोठे योगी होते. त्या काळात ते चीफ इंजिनियर होते आणि त्याचबरोबर योगी पण होते. पूर्ण भारत ते फिरले. बरेच आश्रम, गुरु वगैरे त्यांनी खूप अभ्यास केला आणि सायंटिफिक केला. अंधश्रद्धेच्या त्या विरोधात होते. वारकरी संप्रदायात आपल्या इथे तर महाराष्ट्रात सगळं वारकरी संप्रदाय. तर आजोबा त्याच्यामध्ये त्यांच्या इथे तो पण पुढे जाऊन त्यांनी अभ्यास केला आणि महाराष्ट्राचे ते विहंगम युगाचे अध्यक्ष होते. तर त्यांच्याबरोबर पण मी खूप फिरलो महाराष्ट्रामध्ये, इव्हन भारतामध्ये. आणि प्रचार कार्य जे असतं किंवा ग्राउंड वर्क जे असतं ते मला बघायला मिळालं आणि खूपसं शिकायला मिळालं. तर माझ्यासाठी सगळ्यात मोठे इन्स्पिरेशन नेहमी ते आहेत आणि कायम राहतील. आणि साऊथ आफ्रिकेला सुद्धा ते येऊन गेले. तर असं आजोबांचं. आणि माझे जे गुरु आहेत त्यांचे म्हणजे माझे पहिले जे गुरु आहेत ते फ्रीडम फायटर होते. 1920 ला ब्रिटिशांविरुद्ध त्यांना जेल झाली होती, 2 वर्ष सश्रम कारावास. मोतीलाल नेहरू आणि बरेच जण त्यात इन्व्हॉल्व होते सपोर्ट करण्यासाठी त्या काळामध्ये.
त्यानंतर मग गांधी सुद्धा जेलमध्ये गेले. तर ते जेलमध्ये त्यांनी सत्याग्रह पण केला त्यावेळेस आणि बरेचसे त्यांनी आंदोलन पण केले. तर त्यांचा एक माझ्यावर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं, की बाबा जेव्हा भारत स्वतंत्र होईल, त्यावेळेला माझा नातू जन्माला येईल आणि त्यांचं नाव स्वतंत्रदेव असेल. तर आता जे माझे गुरु आहेत त्यांचं नाव स्वतंत्रदेव आहे. त्यामुळे ओके. स्वतंत्र हे फ्रीडम फ्री मिळत नाही. त्याच्यासाठी खूप त्याग करावा लागतो. आणि त्यांचं रोज बघत असताना किंवा आपण मेडिटेशन करत असताना ह्याची रोज जाणीव होते. त्याच्यामुळे हे देशप्रेम या लोकांमुळे माझ्या अंगात नसनसत भिनलं आणि त्याचं हे जे स्वरूप झालं हे मला कधी कळलं सुद्धा नाही, की मी ह्या लेव्हलला आलो. अगदी बरोबर आहे. आम्ही जे तुम्ही हे सगळं सांगत असताना म्हणजे हा त्याग असेल, देशप्रेम असेल, हे सगळं धाडस असेल, मला वाटतं याचं एक मूळ कुठेतरी म्हणजे आता मोरे, आपण मोरे म्हटल्यानंतर हे सगळं जे कुळ आहे, ही सगळी जी लिंक आहे, ही कुठेतरी चंद्रगुप्त मौर्यांपासून येते आणि म्हणूनच तो जो शूरवीरपणा आहे, तो कुठेतरी या नसानसांमधनं वाहतोय असं वाटतं. हो, अगदी खरं आहे. आमच्या परिवारामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना महाराष्ट्रात माहिती नाहीये. मायग्रेशन जसं आता साऊथ आफ्रिकेत खूप इंडियन ओरिजिनचे लोक आहेत. 150 वर्षापूर्वी आली. तसं बरोबर. मायग्रेशन हे भारतात सुद्धा आहे. हजारो वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य जे आहेत ते आमचे पूर्वज. तर त्यांनी त्यावेळेस जैन धर्माचा प्रचार केला. नंतर अशोक जे होते त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला आणि बुद्ध धर्माचा प्रचार करायला जेव्हा ते श्रीलंकेला चालले होते, तेव्हा ते महाराष्ट्रात सेटल झाले आणि मौर्यांचे मोरे झाले. परंतु ते होते क्षत्रिय, होते लढवय्ये. जरी कुठलाही धर्म बरोबर. स्वीकारला तरी मूळ रक्तात लढायचा बाणा होता आणि महाराष्ट्रात आल्यानंतर जसं मानाजी मोरे आहेत, चारी छत्रपतींच्या काळात म्हणजे खूप मोठी सेवा त्यांनी दिलेली आहे आणि पानिपतच्या युद्धातही मोरे होते. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज हेही मोरे आहेत. त्यामुळं बरोबर. घराण्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आणि जो मला रोज आठवण करून देतो, की एवढी सगळी ही जी लोकं आहेत आणि यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. आपण ॲटलीस्ट त्याच्या म्हणजे नखाची सर आपण नाहीये, पण 1% जरी आपण करू शकलो, तरी पण खूप मोठं काम होईल, असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही लोकं आणि हे सगळा जो इतिहास आहे घराण्याचा, तो आपल्याला नेहमी म्हणजे मला जो आहे तो नेहमी आठवण करून देत असतो. आणि मी माझ्या मुलांनाही तेच सांगतो, की तुम्हालाही देशासाठी काहीतरी करायचंय. तर म्हणजे हे फार इन्स्पिरेशनल आहे आणि आपल्या निश्चित. परिवारात आहे त्याचा मला अभिमान पण आहे आणि ऑब्व्हियसली मराठी लोकांनी आटकेपार झेंडा लावलाय. मराठी येस. माणूस हा डिसिप्लिन्ड असतो आणि उद्या जर कधी देशासाठी काहीही करावं लागलं तर सगळ्यात डिसिप्लिन जे आहे हे मराठी लोक आणि मराठी जे सेना आहे ही नेहमी राहील. आणि राजा मराठी माणूस असो, पुढेही असतो सगळ्याच्या. नोकर असो, पुढे जाणार, रिस्क पण घेणार आणि येस. देशासाठी मागं हटणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही, तत्वांशी, सिद्धांताशी. नक्की. अमित मोरे सर, खरंच तुमच्याशी गप्पा मारताना खूप इंटरेस्टिंग सगळं खूप छान वाटतं आहे. तुम्ही आता जेव्हा घरच्यांच्या बद्दल सांगितलं, आईबद्दल सांगितलं, आजी आजोबांबद्दलचं सांगितलं, म्हणजे यांचा सगळ्यांचा प्रभाव तुमच्यावर कसा पडत गेला हे सांगितलं. त्यानंतर तुम्ही आजी आजोबांच्या बरोबर वडिलांच्या बद्दल सांगितलं. इतकं एक सगळं संस्कारी ज्याला आपण म्हणतो एक वातावरण तुमच्या घरामध्ये होतं. पण अमित मोरे म्हणजे मला तुम्हाला अगदी विचारायचं आहे, की शालेय जीवनामध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल, अमित मोरे कसे होते? जरा खोडकर वगैरे तर निश्चितच असणार तुम्ही. धाडसी वृत्ती आहे त्यामुळे खोडकर तर असणारच. किंवा मगाशी तुम्ही सांगत होतात आईने नाटकात काम करायला सांगितलं. मला वाटतं अमित मोरे नाटकात कुठलं जर काम करत असतील तर रोल फक्त शिवाजी, संभाजी किंवा लढवय्या एखादा सैनिक अशा पद्धतीच्याच नाटकांमधनं तुम्ही जास्त काम केलेलं असेल. परंतु तुमचा मित्र परिवार कसा राहिला? तुमचा शैक्षणिक सगळा जो प्रवास आहे तो कसा राहिला? अगदी छान प्रश्न. कारण मनाला एवढं सुंदर वाटतं सगळे मित्र शाळा आठवल्यानंतर. हं. बालपणीचा काळ सुखाचा. सगळ्यात सुंदर तो क्या काळ बात है! असतो. तर हं. माझी ॲक्चुअली काय वडिलांची बदली कायम व्हायची. वडील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत होते. त्यामुळे रयत बरोबर. सारखंच त्यांची ती कन्सेप्ट हां. गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये कॉलेजेस होते. त्यामुळे हं. वडिलांचं फिरणं खूप होतं. उस्मानाबाद, तुळजापूर, तळमावलं म्हणजे अगदी जिथं लाईट नाही अशा छोट्या-छोट्या गावांमध्येही त्यांच्या बदल्या. हं. तर हं. त्यामुळं माझ्या शाळा खूप बदलल्या. बरोबर. माझा मुख्य वेळ नाशिकलाच गेला आजी-आजोबांकडे. परंतु हं. काही काळ वडिलांबरोबर पण गेला. तर माझी सुरुवात नाशिकहून झाली. म्हणजे मी किलबिल सेंट जोसेफ म्हणून आहे त्यांच्या इथून मी म्हणजे पहिले प्रायमरी स्कूलमध्ये होतो. तिथून मग मी उस्मानाबादला गेलो. वडील तिथे होते. तर हं. तिथे श्रीपतराव भोसले हायस्कूलला मी होतो.
आणि तिथला काळ सगळ्यात सुंदर होता. कारण जरी जिल्हा असला तरी एवढा म्हणजे नाशिक किंवा मुंबई सारखं ते प्रगत असा नव्हता. गावाची ती जी झलक आहे, ती जी सुंदरता आहे ती उस्मानाबादमध्ये त्यावेळेला होती. आणि एक टीन एज जे म्हणतो, तर त्या ज्या मेमरीज असतात त्या अप्रतिम असतात. तर तिथे आमराईमध्ये जाणे, आंब्याच्या झाडावर चढणे, विट्टी-दांडू खेळणे, क्रिकेट खेळणे, नंतर धबधब्यावर जाणे, मित्रांबरोबर पोहणे, हे सगळे जी धमाल आहे ती अतिशय तिथे म्हणजे काय म्हणतो कधीच न विसरण्यासारखी आहे. आणि बरोबर. तिथले सगळे मित्र अजूनही WhatsAppवर कनेक्टेड आहेत. तिथून मी मग नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर मग मी मराठा हायस्कूलला होतो. तिथे मी नाटकात काम केलं आणि जसं म्हणलं तसं तिथे म्हणजे रॉयल टाइपच नाटक होतं. परंतु वेगवेगळे कॅरेक्टर मी केले आणि बरोबर. अजूनही त्याचे फोटो आहेत. सगळे मित्र कनेक्टेड आहेत. अतिशय छान वाटतं जुन्या त्या मेमरी आठवल्या की. तिथून Yes. मग मी पुरुषोत्तम इंग्लिश हायस्कूलला गेलो नाशिक रोडला. त्यानंतर KTHM ला होतो आणि त्यानंतर मग KK वाघला. तर हे सगळं होत असताना म्हणजे KK वाघला मी जेव्हा होतो, तेव्हा आमचे प्रिन्सिपल होते ST घन. तर ते म्हणायचे की "मोरे तू नक्की आमच्या कॉलेजचं नाव काढणार." त्यावेळेला तर मला काही कळायचंच नाही. आपण वेगळ्याच वातावरणात असतो. पण मी त्यावेळेलाही मेकॅनिकल इंजिनिअर स्टुडंट असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट होतो. कॉलेजसाठी मी पहिल्यांदा ऋणानुबंध म्हणून मॅगझिन काढलं. त्यात निम्म्याच्या वर कविता मीच लिहिल्या मित्रांच्या नावाने. आणि त्यांनी ते अत्याचार सहन पण केले. असे ते आपले मित्र असतात ऍक्च्युली, की अरे अमितला आवडतं ना, मग लिहू दे त्याला, आपल्या नावाने टाकू दे, काय चालतं. तर अशी सगळी जी मित्र आहेत पहिल्यापासून शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सगळी कनेक्टेड आहेत. WhatsAppवर आहेत, Facebookवर आहे आणि मग सगळ्यांशी नियमित बोलणं होत जे जे असतं प्रिन्सिपल वाढदिवसाच्या होते के निमित्ताने. घन, ज्यांनी सांगितलं की अमित मोरे चांगलं नाव काढतील, त्यांचा कधी फोन आला की नाही किंवा त्यांची कधी भेट झाली की नाही? हो, त्यांची भेट झाली. मी जाऊन त्यांच्या पायी पडलो. एकदा कॉलेजच्या प्रोग्रामला माझी भेट झाली. अर्थात खूप वर्ष झाली होती. त्यांना विसर पडला होता. परंतु मी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हटलं, "सर मी आता सध्या साऊथ आफ्रिकेला असतो." आणि मग मी माझं असं सांगितलं. बाकी मित्रांनीच जास्ती सांगितलं मी सांगण्यापेक्षा. कारण येस. मित्र असेच असतात. त्यांनीच पुढे येऊन सांगितलं, की हा काय-काय उद्योग करतो. तेव्हा कौतुकाने त्यांनी मला बघितलं ॲक्चुअली. येस. पण मला अगदी खूप आनंद झाला परत त्यांना भेटल्यानंतर. निश्चित, निश्चित. तो काळ खरंच खूप रमणीय असाच असतो. अमित मोरे सर, आता तुम्ही पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा उल्लेख केलात, पण आता साऊथ आफ्रिकेला पोहोचण्यापूर्वी म्हणजे खरं तर तुमचं सगळं शिक्षण जे आहे ते तुम्ही म्हणलात उस्मानाबाद असेल, नाशिक असेल, या ठिकाणावरनं तुमचं सगळं शिक्षण झालं. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधनं तुमचं सगळं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ज्या प्रत्येकाच्या बरोबर. आयुष्यामध्ये एक टप्पा येतो, पहिला जॉब. आणि तो पहिला जॉब जो आहे तो तुमचा नाशिक मधलाच आहे. म्हणजे आज जरी तुम्ही कितीही टॉप पदावर असलात आणि कितीही प्रतिष्ठ यश अशा कंपनीमध्ये जरी आज तुम्ही रुजू असलात, तरी तो पहिला जॉब जो आहे तो तुमच्या नाशिकचा आहे, की ज्या नाशिकच्या जॉबने तुम्हाला सर्व पद्धतीचं शिक्षण दिलं, ज्याला आपण प्रॅक्टिकल शिक्षण म्हणतो, की ज्याच्यावर खरा तर आज हा सगळा पाया उभा आहे. माझी जसं म्हणलात अगदी खरं आहे. माझी सुरुवात झाली युनायटेड एड ट्रान्सफर. आजोबांनी माझ्या ही कंपनी सुरू केली होती. माझ्या आईचे जे वडील आहेत आणि माझे मामा त्यावेळेला सर्व कार्य बघत होते. तर मी तिथे जॉइन झालो. पण जॉइन झाल्यानंतर बाबा तू घरचा आहेस म्हणून तुला स्पेशल ट्रीटमेंट मिळेल असं कुठलाही नियम नव्हता. त्यांनी सांगितलं की तुला सगळं शिकावं लागेल, सगळं करावं लागेल. तरच तुला समजेल की हे काम काय आहे. आणि बरोबर. माझ्या इंडस्ट्रीमध्ये एक वन ऑफ द कॉम्प्लिकेटेड इक्विपमेंट आहे. हीट एक्सचेंजर मॅन्युफॅक्चरिंग जे आहे. तर मग मी माझी सुरुवात जी झाली तर त्यावेळेला फ्लोअर पासून मला त्यांनी सगळं शिकवलं. आणि जे आपण पुस्तकांमध्ये शिकतो आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो याच्यात फार अंतर असतं. म्हणजे जे आपण ड्रॉइंग मध्ये बघतो त्याची साईज आणि प्रत्यक्षात तो जॉब बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये हे एवढं असं दिसतं. याचं सुद्धा ज्ञान आपल्याला कॉलेजमध्ये नसतं. तर त्याच्यापासून ते नाईट शिफ्टला थांबणे, ड्रिलिंग करणे किंवा लेथ मशीन चालवणे असं करत बरचसं म्हणजे त्यानंतर वर्कर्सशी कसं बोलायचं, कसे संबंध ठेवायचे, म्हणजे एक मॅनेजमेंटचं ज्ञान पण त्यात मला मिळालं. आणि असं करत हळूहळू मग मला डिझाईनमध्ये इंटरेस्ट होता. तर मग मी हीट एक्सचेंजर डिझाईन त्यात मला शिकायला मिळालं आणि मामांनी मला बऱ्याच ट्रेनिंग पण दिल्या त्यावेळेला. तर मी म्हणजे आपल्या इंडियात कसं आहे, की तुम्हाला एक काम करून चालत नाही. मल्टीटास्किंग असावं लागतं. इंडियात ही गोष्ट फार चांगली आहे. तर नुसतं मेकॅनिकलच नाही, तर मला प्रोसेसचंही त्यांनी ज्ञान दिलं, की बाबा पहिले प्रोसेस डिझाइन करावं लागतं. त्याशिवाय मेकॅनिकल हीट एक्सचेंजरचा करता येत नाही.
मग प्रोसेस करणं, मग मेकॅनिकल, मग त्याचबरोबर वेल्डिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि मग जेव्हा तुम्ही डिझाईन करतात, तर बऱ्याच वेळेला जेव्हा टेक्नो कमर्शियल डिस्कशनला जातात, तर त्यावेळेला म्हणजे तुम्हाला फिरणं पण आलं. मग त्या अनुषंगाने तुम्हाला मार्केटिंगही करावं लागते, समोरच्याशी बोलावं लागतं. तर मग या याच्यामध्ये मी भारतात बरंच फिरलो आणि तो अनुभव फार मोठा होता आणि मार्केटिंगसाठी पण मी खूप प्रयत्न केले. बऱ्याच मोठ्या-मोठ्या कंपन्यांना मी भेटलो, प्रेझेंटेशन्स दिले आणि एक म्हणजे महत्वाचं माझ्या आयुष्यातलं मला अजून कॉन्फिडन्स देणारी गोष्ट म्हणजे जेव्हा मी किर्लोस्करला गेलो पुण्याला आणि मी त्यांना प्रेझेंटेशन दिलं. मी बऱ्याच दिवसापासून फॉलोअप करत होतो. तर तिथले जे प्रोक्युरमेंट ऑफिसर होते कदम म्हणून मला अजूनही आठवतं. ते म्हणले, "मोरे मला फार आवडलं तुमचा जो जे काही जज्बा आहे, जे काही तुम्ही प्रेझेंटेशन देताय, जे फॉलोअप करताय." ते म्हणे, "मी 100 करोडचं जे काम आहे फॅब्रिकेशनचं ते दरवर्षी बाहेर देत असतो. तर तू पाहिजे किती पाहिजे तुला सांग, मी तुला देतो." तर त्यांनी जो एक माणसामध्ये आत्मविश्वास येतो, की अरे आपण खरंच काय करू शकतो. तर हे त्या पहिल्या कंपनीमध्ये मला झालं आणि मॅनेजमेंट प्लस ग्राउंड सगळी जी ट्रेनिंग आहे, ती माझा मूलभूत पाया आणि त्याच्यासाठी मी माझ्या मामांना कधीही विसरणार नाही आणि अजूनही आमचं म्हणजे नेहमी नियमित सगळ्यांशी बोलणं असतं. घरच आहे, परिवारच आहे. नक्की. परंतु मग तिथून मला बाहेर पडावं लागलं. नक्की. म्हणजे एक खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाचा जो पाया आहे तो तिथे खरं तर भरला गेला, तिथं तो रचला गेला. मला थोडक्यामध्ये ना हो, म्हणजे मुद्दा म्हणून मी एल-अँड-टीचा विषय काढतोय. एल-अँड-टीचा अगदी मला थोडक्यामध्ये सांगा. ते थोडक्यामध्ये यासाठी मला पाहिजे, कारण एल-अँड-टीमध्ये असताना तुम्हाला खऱ्या अर्थाने परदेशामध्ये जाण्याची नंतर संधी मिळाली. ती सुद्धा एल-अँड-टीमध्ये काम करणारे जे तुमचे सहकारी होते, ते सहकारी कायम असे म्हणायचे, की जर आपण भारतात राहिलो तर आपण दगड आहोत, आपण मठ्ठ आहोत, असंच लोकांना वाटेल. त्यामुळे आपण परदेशात गेलं पाहिजे आणि तिथनं तुमची परदेशातली झेप आहे म्हणून मला एल-अँड-टीचा प्रवास थोडक्यामध्ये सांगा. माझ्या आईची इच्छा होती, की मी बाहेर पडावं नाशिकमधून. हं, अतिशय ती स्वावलंबी होती. त्यामुळे मी एल-एन-टीला अप्लाय केलं आणि एल-एन-टीला ॲक्चुअली मला इंटरव्ह्यूला बोलावलं. माझं सिलेक्शन झालं आणि त्यांनी मला जो प्रश्न विचारला, की तुम्हाला वेल सेटल तुम्ही सगळे आहात नाशिकला, तर तुम्हाला एल-एन-टीला मुंबईला का यायचंय? तर मी त्यांना सांगितलं, की मी आत्तापर्यंत नदीमध्ये पोहत होतो आणि मला ह्या अथांग समुद्रात पोहायचंय. एल-एन-टी ही खूप मोठी कंपनी आहे. तर ते अतिशय खुश झाले आणि मला हेवी इंजिनिअरिंगला जॉब मिळाला बॉयलर्स डिव्हिजनला. परंतु तिथे म्हणजे शिकायला मिळत असताना एक गोष्ट मी पाहिली, की तिथे एक मोठी रेस होती, की आज हा सिंगापूरला चाललाय, उद्या हा ऑस्ट्रेलियाला चाललाय, कोणी यूएसला, कोणी युरोपला. तर हे म्हणजे जे आहे खूप इन्स्पिरेशनल होतं ते, की बाबा एक स्पर्धा जी म्हणतो पॉझिटिव्हली आपण बाहेर जाण्याची भारताच्या, ती तिथे अतिशय जोरात होती आणि जो जाणार नाही तो दगड आहे, तो कायम इथेच राहील, अशी एक भावना सगळ्यांमध्ये होती. तर त्यामध्येच मलाही असं वाटलं, की आपण बाहेर पडलं पाहिजे. आधी पण माझी इच्छा होती फॉरेनला जायची आणि मी कॅनडाला जाण्यासाठी मी म्हणजे फ्रेंच वगैरे पण शिकलो पुण्याला जाऊन. दिलीप ओक्सला जाऊन मी एक्झाम्स वगैरे पण दिल्या होत्या. परंतु माझं त्यावेळेस लग्न झालं आणि सगळं त्यावेळेला दिशा बदलली. म्हणजे इट वॉज व्हेरी पॉझिटिव्ह फॉर मी. पण मग जेव्हा एल-एन-टीला गेलो तेव्हा ती इच्छा परत जागृत झाली आणि मग मिडल ईस्ट मधून मला ऑफर आली आणि मग मी ती घेतली अत्यंत आनंदाने. पहिला माझा बाहेरचा जॉब. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं, की हे सगळं वेगळंच आहे. स्पेशली मिडल ईस्टमध्ये दुबईमध्ये जे आहे बरचसं म्हणजे जी ट्रीटमेंट आपल्या लोकांना दिली जाते ती अतिशय भिन्न आहे. भारतीय असोत किंवा पाकिस्तानी, बांगलादेशी यांना कमी लेखलं जातं. कंपेअर जे दुसरे फॉरेन नॅशनल्स आहेत त्यांना पॅकेजेस चांगले. वाईट अनुभव माझा हा होता, की मी आणि तरी सुद्धा माझा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि माझा मुलगा कालांतराने खूप आजारी पडला. मोठा मुलगा जो आहे, तर त्याला तिथे ट्रीटमेंट नीट मिळेना म्हणून त्यांना भारतात पाठवावं लागलं आणि मी कंपनीला म्हणलं, की मला त्यांना सोडून माझी मिसेस खूप घाबरलेली आहे, माझी पत्नी जी आहे. तर त्यांनी सांगितलं, की "नाही तुम्हाला असं जाता येणार नाही आणि आम्ही तुम्हाला तुमचा पासपोर्ट देणार नाही. त्यांचा आम्ही देऊ." तर मला ते अतिशय वाईट वाटलं, की म्हणजे ज्या बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा माझ्या परिवाराला माझी गरज होती, तेव्हा कंपनीने सांगितलं, की "आम्ही तुम्हाला 2 दिवस सुद्धा सोडणार नाही." 3 तासाच्या डिस्टन्ससाठी म्हणजे जो माणूस जाऊन एका दिवसात, 2 दिवसात परत येऊ शकतो, त्याला त्यांनी सोडलं नाही आणि त्यांनी सांगितलं, की "तुला काय करायचंय ते कर. तुला तुझा पासपोर्ट पण मिळणार नाही
आणि ह्या कंपनीतून आम्ही जेव्हा सांगू तेव्हाच तुला ही कंपनी सोडता येईल किंवा तुला सुट्टी घेता येईल. तर मला त्याचा खूप राग आला, कारण एका पद्धतीने ती गुलामगिरी झाली आणि ती मला मान्य नव्हती. तर मग मी त्यावेळेस काय की दुबईमध्ये पण माझं सामाजिक काम बरंच होतं. मी विहंगम योगाचा तिथला फाउंडर होतो. त्याचबरोबर म्हणजे जे आपले इंडियन कम्युनिटी काउन्सिलेट बरोबर त्यावेळेला एम्नेस्टी डिक्लेअर झाली होती. त्यांच्याबरोबर मी भरपूर सामाजिक काम तिथं मी करत होतो. तर मग मी काउन्सिलेटला मी हीच माझी कंप्लेंट केली आणि त्यांनी ती हायर अथॉरिटीज कडे नेली. आमचे जे HR वगैरे जे होते मिराज ग्रुपचे आणि त्यानंतर भारत सरकारने सुद्धा प्रेशर दिलं आणि त्यांना माझा पासपोर्ट द्यावा लागला आणि म्हणजे जे त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही इथून जाऊच शकणार नाहीत. तुम्ही म्हणजे आमच्या एका पद्धतीने गुलाम आहात. तर त्यांना स्वतःहून माझा पासपोर्ट त्यांना द्यावा लागला आणि दुसरी गोष्ट भारत सरकारने आपले जे दूतावास होतं तिथे त्यांनी ती कंपनी ब्लॅकलिस्ट केली. त्यांनी सांगितलं की इथं भारतीयांना परत कोणी येऊ देऊ नका. जर कोणी याच्यासाठी येत असेल तर ते सुद्धा थांबवलं. तर माझ्या बरोबर जे कलिग होते त्यांना एवढा आनंद झाला की पहिल्यांदा कोणीतरी आवाज उठवला आणि तिथून मला हे शिकायला मिळालं की आपल्याला बाहेर असताना आपल्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि त्याचबरोबर जे बाकी वीक लोक आहेत जे करू शकणार नाही त्यांच्या बरोबर पण आपल्याला उभं राहायला पाहिजे. ती मला फार मोठी शिकवण तिथून मला मिळाली. म्हणजे थोडक्यात बाहेर पडल्यानंतर माणसाला स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि जे येईल परिस्थिती त्याच्याशी सामना करावा लागतो. हेच खरं तर तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं कळतंय. मला वाटतं की मिडल ईस्ट नंतर तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात आणि अमेरिकेतनं नंतर माझ्या मते साऊथ आफ्रिकेमध्ये आता तुम्ही आहात आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आता तुम्ही सेट आहात. तिथेच ट्रान्सिट नावाची जी एक प्रथितयश माझ्या मते ती गव्हर्नमेंट कंपनीच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आता लीड पोझिशनवर काम करताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की टर्नओव्हर असेल किंवा तिथलं उत्पादन क्षमता जी आहे ही तुमच्या कामामुळे किंवा तुमच्याकडे जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये ती वाढलेली आहे आणि कंपनी सुद्धा तुमच्या कामावर खुश आहे. एकूण मला ट्रान्सलेटचा प्रवास सगळा जर सांगितला थोडक्यामध्ये तर तो एक इन्स्पायरिंग ठरेल आपल्यासाठी. हो. साऊथ आफ्रिकेत आल्यावर मी इथे इंजिनिअरिंगला होतो. सगळ्या पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी काम करायचो. त्यानंतर तिथून मी फ्लुअर प्रोजेक्टला गेलो. ते पण माझं एक ड्रीम होतं इंडियात असताना. अमेरिकन कंपनी EPCM त्यांचे बरेच पुस्तकं वगैरे आहेत, डेनिस मॉस वगैरे. ते वाचताना वाटायचं की कधीतरी मी ती जॉईन करणार. मग फ्लुअर प्रोजेक्ट जॉईन केलं. त्याच्याबरोबर मी शेल आणि BP रिफायनरीला होतो. त्यांच्यासाठी मी 2015चा शटडाऊन पण केला आणि त्यावेळेला माझ्याकडे एक प्रोजेक्ट होता ट्रान्सनेटचा. तर मला असं वाटलं की मी ट्रान्सनेट जॉईन केलं पाहिजे. तर 1 वर्ष मी मध्यंतरी कन्सल्टन्सी करत असताना ट्रान्सनेटचा जॉब मला आला. त्यांनी ऑफर केलं की खूप मोठा प्रोजेक्ट आहे, मल्टी बिलियन फेल्युअर झालेला आहे आणि आम्हाला स्पेशलिस्टची गरज आहे. तर तुम्ही जॉईन होणार का? तर मला एवढा आनंद झाला की आपण काहीतरी करून दाखवूया. कारण नॉर्मल काम तर सगळेच जण करतात. पगार तर नॉर्मल कामाचाही मिळतो. परंतु दोनदा जो मोठा प्रोजेक्ट फेल झालाय तो करण्यासाठी जर आपल्याला काही जर चान्स मिळत असेल तर आपण ते करावं. आणि मी तो जॉब घेतला आणि मग त्यानंतर त्याचा अभ्यास करून की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या आहेत. त्यात बऱ्याच गोष्टी लीगल वगैरे सगळं इन्व्हॉल्ड असतं. तर मग त्याचा एक फेज जो आहे तर त्याचा आम्ही ती सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आम्हाला जे परत जेव्हा तो आम्ही सुरू केला तेव्हा कॉन्ट्रॅक्टर पण भारतीय कंपनी एक मिळाली जी मल्टीनॅशनल होती आणि आम्ही तो प्रोजेक्ट यशस्वी केला. त्याच्यामुळे नुसतं माझंही एक कंपनी मी जे आता ट्रान्सनेट पाईपलाईन बरोबर आहे तेच नुसते खुश नाही झाले. तर माझ्याबरोबर आधी जे सगळे कलिग होते जे वेगवेगळ्या ओडीजमध्ये जसं आमची कंपनी साऊथ आफ्रिकेत सगळ्यात मोठी ही पॅरास्टेटल किंवा आपण जसं म्हणतो निम सरकारी. तर आमच्या अंडर इथले पोर्ट्स आहेत जसं ट्रान्सनेट पोर्ट अथॉरिटी आहे. तर पोर्ट्स आमच्या अंडर येतात. त्याचबरोबर पोर्ट टर्मिनल्स आमच्या अंडर आहेत. ट्रान्सनेट रेल्वे आहे. त्यानंतर पूर्वी साऊथ आफ्रिकन एअरलाइन्स पण होतं. तसं माझं आता ट्रान्सलेट पाईपलाईन म्हणजे जे फ्युएल आहे ते पूर्ण साऊथ आफ्रिकेत पोहोचवायचं काम आमच्याकडे आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या देशातही ते जातं. तर हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर जे पोर्ट अथॉरिटीज आहेत त्यांना जे काही क्रिटिकल प्रोजेक्ट्समध्ये किंवा ज्या अडचणी आल्या 2 वर्षापासून ते अडखळले होते. अशा ठिकाणी मला बोलवण्यात आलं आणि 2 महिन्यामध्ये मी त्यांना सोल्युशन पण दिलं. त्यामुळे आता इथे असं एक झालंय की बाबा पेट्रोकॉम रिलेटेड मोठे जे काही प्रोजेक्ट्स आहेत आणि कुठेही तुम्हाला अडचण असली तर तुम्ही अमित मोरेंना बोलवा आणि तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन मिळेल. असा एक आता ट्रेंड सुरू झालाय. त्यामुळे माझे GM पण सध्या वैतागले. ते म्हणतात की तुला तुझ्या हातात पण इथं प्रोजेक्ट आहेत आणि त्याबरोबर तू बाकी ओडीचे पण प्रोजेक्ट करतोयस. पण म्हणलं मला त्यात शिकायला पण मिळतं. माझ्या GM ला मी सांगितलं
की बाबा जास्तीत जास्त मी काम केलं तर माझा मेंदू तेवढा अजून विकसित होईल, तेवढंच माझं ज्ञान पॉलिश होईल. त्यामुळे मला तुम्ही अलाव करा. आणि ते पण मला अलाव करतायत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. अगदी. मी तुम्हाला साऊथ आफ्रिकेच्या ते एकूणच तिथलं जीवनमान कसं आहे वगैरे हे आता विचारत बसत नाही. परंतु म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं की भारतातनं जी युवक आहेत की जे बाहेर नोकरी करू पाहतात त्यांचा साधारणतः ओढा असतो तो जर्मनी असतो किंवा अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल. पण साऊथ आफ्रिकेमध्ये जर करिअर करायचं झालं तर कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी आहे, कशा पद्धतीने ऍटमॉस्फिअर? अगदी साऊथ आफ्रिकेमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. इथे थोड्या विजाचे रिक्वायरमेंट स्ट्रिंजंट आहेत, परंतु इथे दरवर्षी लिस्ट रिलीज होते ज्याच्यामध्ये जे काय रिसोर्सेस, क्रिटिकल रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल पासून पीएचडी, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांची दरवर्षी एक लिस्ट येत असते. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जॉब सध्या इथे अवेलेबल आहेत. आणि मला हेच सांगायला वाटेल की आपले जे काही भारतीय युवक आहेत ज्यांना बाहेर जायचंय, नुसतं अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा युरोप असं सगळ्यांना विचार करतात, त्यांनी आफ्रिका हे पण एक विचार ठेवावा. आणि त्याचं कारण असं आहे की आफ्रिकेमध्ये जी खनिजं आहेत किंवा आता जी डेव्हलपमेंट आहे ती सगळी आफ्रिकेत होणार आहे, नुसती साऊथ आफ्रिकाच नाही. तर रवांडा सध्या ग्रो होत आहे, बोत्सवाना ऑलरेडी खूप सुंदर सेटल्ड आहे, त्याच्यानंतर झांबिया आहे, अतिशय सुंदर कंट्री आहे. मला आफ्रिकेत बरेच देश फिरायला मिळाले. तर म्हणजे आपण जसं विचार करतो की बाबा आफ्रिका म्हणजे एक मागासलेली जागा वगैरे आहे, तर असं काही नाहीये. साऊथ आफ्रिका आता युरोपपेक्षा सुद्धा सुंदर आहे, जे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे एवढं वेल एस्टॅब्लिश्ड आहे. तर मी युवकांना हेच सांगेल की तुम्ही आफ्रिका म्हणून पण एक बघा. आणि इथं जे जीवन आहे की चांगलं घर, मोठं घर मिळणं, गाडी किंवा तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळतील त्या ऑब्व्हियसली अमेरिकेला जाऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यापेक्षा तुम्ही एक इंजिनियर असाल तर तुम्ही अशा देशांमध्ये ज्या देशाला तुमची गरज आहे आणि तुमच्यात ते पोटेन्शियल, तुम्ही जे एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तुम्ही तो इथे कॉन्ट्रीब्युट करा आणि त्याचे तुम्हाला रिटर्न्स खूप मिळतील. प्लस त्याचबरोबर फॅमिलीसाठी वेळ मिळेल आणि तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होईल. आणि इथं भारतीयांना तसं आफ्रिकेमध्ये सन्मान केला जातो, आपल्याला असं गणितज्ञ म्हणून किंवा तसं सायंटिस्ट किंवा एक हुशार देश म्हणून आपल्याला बघितलं जातं. तर त्याचा पण विचार करणं आजच्या युवकांनी खूप आवश्यक आहे. त्याचाही विचार करणं. आपण युवकांच्याच विषयावर बोलतोय, तरुणाईबद्दलच बोलतोय. तर सर आता एक आपण बघतो की साधारणतः लहान मुलांपासूनच बघतोय, अगदी युवा सुद्धा त्यातनं सुटलेला नाहीये. मोबाईलमध्ये मुलं खूप अडकली आहेत, मोबाईलमध्ये अडकली आहेत, फेसबुकमध्ये अडकली आहेत, इंस्टाग्रामवर अडकलेली आहेत, ट्विटरवर अडकलेली आहेत. आणि याचे तोटे करिअर वाईज सुद्धा खूप आहे. भारतातच नाही तर पूर्ण जगातच सध्या ही परिस्थिती आहे. आणि एक हे जे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, म्हणजे याच्यात समजा शिकायला जरी मिळालं, जसं युट्यूबवर वगैरे बरेच ट्रेनिंग व्हिडिओज असतात, परंतु ते जर सोडलं तर जसं फेसबुक आहे किंवा ट्विटर आहे, हे एक व्हर्च्युअल वर्ल्ड इतकं वेगळं आहे आणि माणूस त्यात एकदा ट्रॅप होत गेला की त्याचं ब्रेन वॉश व्हायला पण सुरुवात होते. हे जे प्रोपोगंडा वर्ल्ड आहे फार मोठं आहे, म्हणजे याच्यातून मी पण गेलेलो आहे, माझ्यावर त्यातून अटॅक झालेले आहेत, त्यातून मी बराचसा अभ्यास केलेला आहे. तर मला युवकांना हे सांगावं वाटेल की शक्यतो तुम्ही ह्या जाळात पडू नका, कारण तुम्हाला माहिती नाही की कोणाचं अकाउंट कुठून बनवलेलं आहे. हजारो लाखो अकाउंट पाकिस्तानहून बनवले जातात आणि आज भारतातल्या हिंदूंच्या नावाने असो, मुसलमानांच्या नावाने असो, ती ऑपरेट केली जातात आणि एकमेकांमध्ये वाद निर्माण करून दिला जातो आणि आपले लोक त्याला बळी पडतात. जे आजचे जे युवक आहेत, तर कोणता झेंडा घेऊ मी हाती, जे गाणं होतं, तर मी त्यांना सांगेल बाबा तुम्ही भारताचा झेंडा हातात घ्या. कुठल्याही पॉलिटिकल किंवा धार्मिक हे न करता तुम्ही भारताचा झेंडा हातात घ्या आणि सगळ्यात पहिले ही जी घाण आहे याच्यातून तुम्ही बाहेर पडा. आणि मी माझ्या मित्रांचे वाद होऊ नयेत म्हणून मी बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप मधून बाहेर पडलो आणि प्रत्यक्ष सगळ्यांशी माझा संपर्क आहे. आणि मी त्यांना हेच सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. बरोबर आहे. नाही, तुम्ही झेंड्याचा उल्लेख केला. आत्ताचा म्हणजे संबंध महत्वाचे आहेत रादर दॅन नक्की कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीला वाद करण्यापेक्षा. नक्की. नाही, आता एक झेंड्याचा विषय निघाला, कोणता झेंडा हाती घेऊ अशी एक परिस्थिती आता देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये राहून सुद्धा तिथे एक काम करताय, एक चळवळ करताय, त्यामुळे निश्चितच भारतामध्ये आता राजकारण कशा दिशेने चाललंय, महाराष्ट्राचं राजकारण कशा दिशेने चाललेलं आहे, हेही याच्यावरही तुमची नजर निश्चित असणार आहे. अजूनही आपल्याकडे म्हणजे सध्या महाराष्ट्रातलं राजकारणातलं जे काही एक वातावरण आहे ते जर बघितलं तर अजूनही धर्म, जात, पंथ याच्या बाहेर जाताना ते दिसत नाहीये. दुर्दैव. बरोबर.
खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट बोललात सर. आणि आम्हाला ते फार प्रकर्षाने जाणवतं. कारण आम्ही बाहेर आहोत. आम्हाला देश हा सगळ्यात पहिले. आणि इथे आम्ही जेव्हा जसं भारतीय असोसिएशनचं काम करतो, तेव्हा माझ्याबरोबर माझे जे सगळे मेंबर्स आहेत, फाउंडिंग मेंबर्स असोत किंवा नॉर्मल मेंबर आहेत, हे सगळ्या जाती धर्माचे आहेत. आमचे मेन स्पॉन्सर मुस्लिम पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, केरळातून आलेले लोक आहेत. तर कोणी कम्युनिस्ट आहे, कोणी बीजेपी आहे, कोणी काँग्रेस आहे. तर आम्ही सगळे बरोबर चालतो. परंतु जेव्हा भारत तेव्हा एवढं दुःख होतं. आणि जसं तुम्ही म्हणलात आता सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे आणि तिथलं जर राजकारण आपण पाहिलं तर अतिशय मला बालिश वाटतं ते. म्हणजे इतक्या अधोगतीला आपलं राजकारण गेलंय हे बघितल्यावर फार दुःख होतं सर, की अगदी. जेव्हा आम्ही देशासाठी बाहेर इथं लढतोय आणि आपली लोक ही काय करतायत. म्हणजे कोणी भोंग्यावरून वाद करतंय, कोणी हनुमान चालीसावरून वाद करतंय. म्हणजे किती चाललाय आणि त्याचा उच्चांक झालाय असं मला वाटतं. तर महाराष्ट्राने यातून सगळ्यातून बाहेर यावं. महाराष्ट्र हा भारताचा कणा आहे. इकॉनॉमिकल पण मुंबई जर आपण म्हणलं आणि जे काही बिझनेसमॅन पासून आज महाराष्ट्राची जी पताका अटकेपर्यंत गेली, अटकेपार गेली, तर त्यासाठी करावं. आणि युवकांना मी सांगेल की जे IAFS ऑफिसर्स आहेत, UPSC, MPSC ही आपल्या युवकांनी द्यावी. आपले मराठी लोक फार कमी आहेत या क्षेत्रामध्ये. तर त्यांनी त्यासाठी फोकस करावा. कुठल्याही राजकारणाच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा स्वतःची प्रगती कशी होईल याच्यासाठी त्यांनी नक्की वेळ द्यावा, हे मी आपल्या मराठी युवकांना सांगेल. आणि व्हा तुम्ही देश जगभरात जा, मग तुम्हाला जग उघड आहे. जर तुम्ही IAFS झालात तर तुम्ही पूर्ण जगात जाऊ शकतात. आणि छत्रपतींची जी आपली काय म्हणता येईल जी फिलॉसॉफी आहे ती एवढी ग्रेट आहे सर, की तुम्ही तुमच्यामध्ये जर तुम्ही खरंच लीडर असाल तर तुम्ही कोणालाही घाबरत नाही. कुठलाही जाती धर्म सगळ्यांना तुम्ही बरोबर घेऊन चालू शकता. तुम्ही कोणावर टीका करणार नाही तशी. तर ही जी महाराजांची फिलॉसॉफी आहे आणि एवढं सुंदर आपल्याकडे सगळं कल्चर आहे, वारकरी संप्रदायापासून सगळं एकीचं, हे ऍक्च्युली आपण पूर्ण जगाला दाखवलं पाहिजे ऍक्च्युली. तर इथं कुठंतरी आपलं महाराष्ट्रात आपला युवक किंवा आपले पालक कमी पडतायत, मला असं नक्की वाटतं सर. नक्की. तुमची खंत आहे की पालक कुठेतरी कमी पडतायत आणि त्यांनी योग्य दिशेला खरं तर आपल्या मुलांना वगैरे आणलं पाहिजे. अगदी आता वेळ संपत आलेला आहे म्हणून एक शेवटचं, कारण करिअर झालं, त्याच्यानंतर तुमच्या चळवळीविषयी आपण बोललो, तुमच्या एकूण लहानपणापासूनचं वातावरण कसं राहिलं त्याच्याविषयी बोललो. पण फॅमिली विषयी आपण बोललो नाही. जी फॅमिली आता तुमच्या बरोबर साऊथ आफ्रिकेमध्ये आहे, मुलं किती आहेत, मुलं काय करतायत, आणि या सगळ्या बरोबर जो तुमचा मित्र आहे शाळा कॉलेजचा, याच्याशी आज तुम्ही कनेक्ट आहात का? त्यांच्या बरोबरचं आता तुमचं कसं एकूण वातावरण? परिवार हा सगळ्यात महत्वाचा. कारण हे सगळं करत असताना म्हणजे परिवाराची साथ ही सगळ्यात मोठी असते बाहेर असताना. तर मला माझी पत्नी आहे, ती स्वतः योगा मास्टर आहे आणि महिलांसाठी मुलांसाठी ती योगाचे क्लासेस घेते. आणि माझा सामाजिक कामामध्ये बॅकएंडला सगळ्यात मोठा आधार तीच आहे. त्याचबरोबर माझे 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा जो आहे तो आता सध्या बायो इन्फॉर्मॅटिक्स करतोय, जे की नवीन फील्ड आहे पूर्ण जगामध्ये. हे जे बायो वॉरफेअर वगैरे होत आहे, मित्र पण आपल्यासाठी एक फार मोठा आधार असतो. कधीही काय झाल्यानंतर बऱ्याच वेळेला कोणी विचारतं किंवा तू ठीक आहेस का, किंवा काय बर्थडे वगैरे असतात त्यावेळेला फोन करतात. तर सगळ्यांशी बोलणं सुरू होतं किंवा त्यांचे कधी गेट टुगेदर असलं तर व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं. आणि ऑब्व्हियसली जेव्हा मी डिसेंबरमध्ये भारतात नक्की येतो आणि आल्यानंतर मात्र मोठं गेट टुगेदर असतं ज्यावेळेला मॅच आहे. तर आपली जी नाळ आहे भारताशी ती आपली आहे. त्याच्यामुळे ती कधीच न तुटणारी आहे. नक्की. म्हणजे मी जी सुरुवातच केली होती, सुरुवातीलाच मी म्हटलेलं होतं की तुमची जी काही तुमच्या जन्मभूमीची नाळ आहे, जी भारताशी नाळ आहे, जी महाराष्ट्राची नाळ आहे, ती इतकी घट्ट आहे, ही वीण इतकी घट्ट आहे की ती कधीच सैल होणार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपल्याला कदाचित इथे थांबावं लागतं आहे. पण एवढं मी नक्की जाता जाता सांगेन की आपण प्रत्येक जण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, हे म्हणणं खूप सोपं आहे, पण हे जगणं जे आहे, हे जगणं मात्र किंवा ते आचरणात आणणं हे मात्र खूप अवघड आहे. पण आज हृदयाशी जी माणसं जोडलेली आहेत त्यांच्या बरोबरचा हा अखंड कनेक्ट हा कायम ठेवण्यामध्ये अमित मोरे हे यशस्वी आहेत. ते सगळ्यांशी जोडून आहेत. सगळ्यांची जी काही ज्याला प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, त्यांचे जे काही त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी जो काही कायम मदतीचा एक हात असतो तो अमित मोरे कायमच पुढे करून आहेत. आणि एक मित्र परिवाराची सुद्धा एक नाळ चांगल्या पद्धतीने जोडून आहे. अमितजी, तुम्ही खरं तर आज वेळात वेळ काढून आपल्या या ग्लोबल महाराष्ट्राच्या व्यासपीठावर म्हणूयात किंवा या कार्यक्रमामध्ये म्हणूयात, तुम्ही वेळ दिलात, आलात, त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे
धन्यवाद म्हणतो. तुमचे पण अतिशय आभार की मला ही तुम्ही संधी दिलीत आणि निश्चित. ग्लोबल आपल्या गरजे मराठी ग्लोबलचे पण आणि साम टीव्हीचे पण पुन्हा एकदा आभार आणि सर्व दर्शकांचे आभार की त्यांनी मला म्हणजे पाहिलं आणि माझ्या विचारांना जे काय आहे तो वेळ दिला बघायला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. नक्कीच. सकाळ समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण दरवेळेलाच असे जे सगळे कर्तृत्ववान आहेत, दैदिप्यमान कामगिरी करणारे जे सगळे मोठी माणसं आहेत, जे दिग्गज आहेत, म्हणजे कोणी सर्व्हिसमध्ये आहेत, कोणी उद्योजक आहेत, अशी सगळी माणसं आपण या प्लॅटफॉर्मवरनं समोर आणत असतो आणि त्यांचा एकूण जीवन प्रवास हा उलगडून दाखवत असतो. याच्या मागचा एकच प्रेरणा आहे की कुठेतरी आपल्याला या सगळ्यातनं एक आदर्श वाट मिळावी, आदर्श वाट सापडावी आणि यासाठी या सगळ्यांशी आपण बोलत असतो. पुढच्याही भागामध्ये असेच एका कर्तृत्ववान, दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधूयात. तोपर्यंत इथंच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.